तसा येईलच येतो. बघा थांब, डॉक्टर आले हा, आता तुला चेक करते. अगं माझा विराज आला ग बाई. शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? तर आता आम्ही निघालो आहे कोर्टामध्ये आणि आज आहे तारीख कोर्टाची. तर लाडूला पण घेऊन चालले आहे बघा, कारण की घरी तिला सांभाळायला कुणी नाही आहे. विराज होता तर ती विराजकडे राहायची, विराज सांभाळायचा, पण आता कोणीच नाही तिला सांभाळायला, म्हणून लाडूला घेऊन चालले कोर्टामध्ये. तर चला मग. तर आम्ही पोहोचलो आहे आता इथे. तर आता मी पोहोचलो आहे कोर्टामध्ये. हे बघा, चला. हे बघा लाडूला घेऊनच आले ना आज. काय? हा झेंडा झेंडा झेंडा. वाव, वरती झेंडा लावलेला आहे ना, तिला खूप आवडतं बघा. तो झेंडा बघितला लाडूने झेंडा झेंडा करायला लागली. चल. तर आम्ही आलो होतो 11:30 वाजता, पण कोर्टाची तारीख सांगितली 2:30च्या नंतर आहे, त्यामुळे आले. यांना मिसळ खाऊ घालतीये. तर मग बघू आता 2:30 वाजता बोलवले. लाडू बघा इकडे बसले. लाडू इकडे 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 ये ना, मम्मी जवळ ये ना. आणि हे बघा इकडे हे मिसळ खात होते. कारण की आम्हाला बहुतेक 4 वाजता घरी जायला, त्यामुळे पोरांना म्हटलं तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, आणि मला काही खाऊशी वाटत नाही म्हटलं, मी थोडासा चहा पिते. मी घेतला आहे चहा. आता नाश्ता वगैरे केला यांनी. आता आम्ही चाललो आहे परत वरती, आणि आज खूप ऊन आहे आणि गरम पण होतंय. लाडू परेशान झाली. लाडूला आज आणले पहिल्यांदाच कोर्टामध्ये. तर चला मग. कहाँ गया पैसा? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आता आम्ही निघालो आहे घरी. आता वाजले आहेत 4. आम्ही सकाळी आलेलो 11 वाजता. तर 4 वाजले, आणि बघूया, मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगते काय झालं ते. हां, तर चला मग. आता रिक्षावाला येतो आहे. चला चला, आता रिक्षा आलेली आहे. चला. तर आता आम्ही निघालो आहे, आणि माझा मुलगा गेला आहे विराजला घ्यायला हॉस्टेलला. त्याला म्हटलं तू त्याला घेऊन ये, त्याचं आधार कार्ड उद्या अपडेट करून त्याला रविवारी पाठवून देऊ परत. आता मी निघाले आहे रिक्षामध्ये, आणि तो गेला आहे मित्राच्या गाडीवर विराजला घ्यायला. चला. तर आता मी घरी आलो आहे. आता लाडूला जेवण वगैरे घालते आणि झोपवते, तुमच्याशी मी बोलते. अगं माझा विराज आला ग बाई. बरं सोडलं तुला आधार कार्डच्या याच्यानी. सोडतात लागते ना बॉर्डर आधार कार्ड. हा बरं, मग कधी जायचं आता? उद्याच. हा उद्याच जायचं मला. उद्या यायचं. उद्या शनिवार आहे ना, मग रविवारी जाईल. रविवारी सोडूया. हा जायचं ना. अच्छा. हा का? तू गेला तर मला किती सुन मला पोरीने सांभाळायला कोण नाही. कोर्टामध्ये तिला घेऊन गेला आज, तू नाही तर कोण सांभाळलं? घेऊन गेले मी तिला कोर्टात. कोर्टामध्ये तिला? हा, मग विराज नाही तर किती हाल झाले माझे 2 दिवस, माहिती का? तर आता रात्रीचे वाजले आहे 9, आणि लाडूला फार त्रास होते, कारण तिच्या तोंडामध्ये साईडला इथे जखम झाल्या आहेत 2 ठिकाणी. तर आता मी चालले आहे तिला हॉस्पिटलला घेऊन. बघा, कारण की काही जरी खाल्लं ना ती ओरडती आहे खूप. तिला काही खाता पण नाही, आणि तिखट अजिबात खात नाही आहे. तर म्हटलं दाखवूनच घ्यावा हॉस्पिटलला. चल ये बाळा चल. तर मी आले आहे लाडूला घेऊन हॉस्पिटलला. आता रात्रीचे वाजले आहे 9. आहे का डॉक्टर? नाही डॉक्टर. लाडू ये बाळा इकडे ये. तर लाडूला घेऊन आली हॉस्पिटलला, कारण की तिला इकडं आणि इकडे दोन्ही साईडला आतमध्ये जखम झाली आहे, आणि तिला काहीही तिखट खाल्लं ना तर ती ओरडती आहे. त्याच्यामुळे दाखव बाळा आकर. थांबा दाखवते हा मी तुम्हाला, एकच मिनटं. हा आकर 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 आकर. दिसू दे दिसू दे दिसू दे. हे बघा दिसतं का?
बघितलं ना पूर्ण खाली असं लाल लाल झाले आणि जखम झाले. का बरं असं झालं काय माहीत नाही. तर आता बघूया डॉक्टरांना दाखवूया, कारण तिला काही खाता येत नाही आहे सकाळपासून. आणि हे मला रात्री माहिती पडलं, काल रात्री, कारण काल रात्री खूप उशीर झाला म्हणून मी काही आले नाही हॉस्पिटलला. आणि म्हटलं आज सकाळी मला कोर्टात पण जायचं, ती पण गडबड माझ्या पाठीमागं. म्हणलं आता संध्याकाळी हिला झोपवलं दुपारी, तर जाऊन येऊ म्हटलं आता हॉस्पिटलला. चला मग बघू, डॉक्टर नाही आहे, आल्यावर काय म्हणता बघू. तर जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी 2 शब्द बोलते की आज कोर्टामध्ये काय झालं. तर सकाळी आम्ही गेलो होतो कोर्टामध्ये आणि तारीख आमची 41 नंबर होता आमचा, 41. तर तो 2:30च्या नंतरच आम्हाला ते घेणार होते. आम्ही बसून राहिलो खूप वेळ आणि जवळजवळ 3 वाजता आमची तारीख झाली 3 वाजता. तर त्याच्यानंतर मग आम्ही वकिलाला वगैरे मी भेटले. तर वकिलाशी बोलणं आलं, तर वकिलाला बोलले की जाऊ का आता त्याला घेऊन. तर वकिलाने नाही म्हणून सांगितलं. वकील बोलले की आता जस्ट लगेच 6 तारीख पडली आहे 15 दिवसांनी, तर 6 तारखेला मी तुम्हाला फायनल सांगेल, तुम्ही जा किंवा नको जाऊ. तर आता आहे 15 दिवस, 6 तारखेला खूपच दिवस बाकी आहे. तर आता मी या आठवड्यात जायचा विचार करते आहे मुलाला सोडून. आणि त्याची तारीख झाली का 6 तारीख त्याला सांगितलं की तू आपलं रेल्वेनी मी तुला तिकीट पाठवते, तू ये, असा आमचा विषय चालला आहे. पण फायनल डिसिजन काही अजून. मुलं असं काही वागतात ना की मुलांमुळं ना आईबापाला खूप भोगावं लागतं. प्रत्येक ठिकाणी असे आहेत खूप जण की मुलं करतात पण आईबापाला खूप भोगावं लागतं. पण इथे मला एकटीला हे सगळं समोर जावं लागते. केलं माझ्या मुलांनी प्रकरण, काय झालं काय देवालाच माहिती, पण त्याचा त्रास मला होतो आहे. आणि मेंटली मी खूप टेन्शनमध्ये. पण काय ना, मी दाखवत नाही, मला आवडत नाही दाखवायला. आणि सारखं ते रडायला बिडायला मला नाही आवडत. पण आहेत, पण डोक्यात टेन्शन तर राहणारच ना. जवळजवळ 4 महिने होत आले मी या कोर्टाच्या चक्रा मारती आहे. 4 महिने होत आले आज जवळजवळ. पण काय नाही, कोर्ट कायद्याच्या पुढं काही होऊ शकत नाही. बघा थांब, डॉक्टर आले. हां आता तुला चेक करतील डॉक्टर. हां बघा, आ करायचं आणि डॉक्टरांना दाखवायचं बरं का. असं आ कर. हे बघा इथे तिला पूर्ण आज झालेलं. तर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर लाडूला मी मेडिसिन दिले, डॉक्टरांनी दिलेले. पण लाडूने ते संपूर्ण उलटी केली आहे बघा. तर विराज आज रात्री 10लाच झोपते, कारण की त्याला हॉस्टेलला 10 वाजता झोपावं लागतं ना. तेव्हा तर म्हणलं का रे बाळा तुला एवढी झोप आली का एवढं लवकर आज. हां झोपते तो. म्हटलं मम्मी मी रात्री लवकर झोपते ना, मला तिकडची सवय आहे, त्याच्यामुळे मला मी आज सकाळी सकाळी लवकर उठलं. आणि तिथं सकाळी कितीला उठवता? 7:05. तिथे हॉस्टेलला सकाळी 5 वाजता उठवावं लागतं. त्याच्यामुळे त्याला ते रुटीन बनतं मुलांचं रुटीन. मग आता लवकर झोपेल, बरोबर सकाळी सकाळी उठेल लवकर. झोप बाळा झोप. झोप. तर रात्रीचे 11 वाजले आहे आणि सगळे झोपले आहेत. तर आता मी पण झोपते आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आहे. बाय, गुड नाईट, बाय.